नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केपी सायन्स अकॅडमी वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सजीवांचे वर्गीकरण आपण बघत आहोत. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये आपण पार्ट 2 बघितलेले आहेत. आता क्लासिफिकेशन बघताना इथं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा उल्लेख आलेला होता. त्याच्यामुळे आपण पेशी हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. पेशी, ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठेपर्यंत आलेलो होतो बघा. रॉबर्ट विटाकर यांचं जे वर्गीकरण आहे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक ते बघण्यासाठी आपण पेशी हा टॉपिक घेतलेला होता. याच्यामध्ये आपण पेशीबद्दलचे प्रास्ताविक सगळं बघितलेलं आहे. सेल थेअरी आपण कंप्लीट केलेली आहे. पेशींचे प्रकार आपण बघत होतो युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. ओके, याच्यामध्ये आपण आदिकेंद्रकी दृश्यकेंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की पेशी अंतर्गत जे घटक असतात बघा, पेशी अंतर्गत जे घटक असतात एकूणच जर तुम्ही बघितलं तर आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक या पेशींच्या आतील आणि पेशी बाहेरील घटकांचा येथे विचार केलेला आहे. बरोबर, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये इथपर्यंत आलेलो होतो. आता या दोन्ही पेशींमध्ये त्यांच्या घटकांच्या बाबतीत असलेले जे फरक आहेत, प्रत्येक घटकाची माहिती आपल्याला घ्यायची, हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. तर आपण हेच आता इथं बघणार आहोत. इथं तुम्ही आदिकेंद्रकी पेशी बघताय, इथं तुम्ही दृश्य केंद्रकी पेशी बघताय. बरोबर, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये तुम्हाला एक मिनिट थांबा, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी या दोन्ही पेशीचा एक्झाम्पल म्हणून आपण अभ्यास करतो. ओके, याच्यातला डिफरन्स पण तुम्हाला विचारला जातो, तो पण आपण घेणारच आहोत पुढं. इथं तुम्हाला जे विद्यार्थी इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल आहे तुम्ही ही वाली डायग्राम बघू शकता. इथं तुम्हाला युकॅरियोटिक सेल म्हणून दिलेला आहे, इथं तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, आता हे जसं जसं आपण एक्सप्लेन करूया तसं तसं तुम्हाला डायग्राम क्लिअर होत जाईल. बघा, सर्वात आधी आपण बघतोय, आपण काय बघतोय पुन्हा एकदा मी रिपीट करते. आपण बघतोय पेशीच्या आतील आणि पेशीच्या बाहेरील घटक आणि त्या घटकांच्या बाबतीत काही फरक नोंदवलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके, पेशीपटल, पेशीपटलाला काय म्हणतात? पेशीपटलाला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, पेशीपटलाला काय म्हटलं जातं? पेशीपटलाला म्हटलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे एक जैविक पटल आहे. हे एक जैविक पटल आहे आणि हे जैविक पटल काय करतं? पेशीमधील जे पेशी द्रव्य आहे, लक्षात घ्या, पेशीमधलं जे पेशी द्रव्य आहे त्या पेशी द्रव्याला काय करून ठेवतं? वेढून ठेवतं. लक्षात ठेवा, याचं कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पेशी द्रव्य म्हणजे याला तुम्ही सायटोप्लाझम म्हणू शकता. बरोबर, सायटोप्लाझम. ओके, प्राण्यामध्ये पेशी पटल हेच पेशीचं बाह्य आवरण असतं. लक्षात ठेवा, प्राण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पेशी पटल ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात, इथं कुठं दिसतोय का बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन, याच्यामध्ये दिलेला आहे का बघा. हा, इथं तुम्हाला सायटोप्लाझम दिसत आहे बघा, ही वाली डायग्राम बघा, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय सांगितलं आता मी तुम्हाला, की पेशीतील जे पेशी द्रव्य असतं त्याला त्याला सायटोप्लाझम म्हणतात. ओके, इथं तुम्हाला दिसत आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, बघून घ्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसते का बघा. प्राणी पेशीचं बाह्य आवरण असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे. ओके, क्लिअर. इथं पण सायटोप्लाझम आहे, पण इथं तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय का? नाही दिसत आहे. प्राण्यांमध्ये पेशी पटल हेच पेशीचं बाह्य आवरण असतं. आता वनस्पती पेशी आणि आदिकेंद्रकी पेशी यांच्यामध्ये पेशी पटलाच्या भोवती पेशी भित्तिका असते. म्हणजे काय असते? सेल वॉल असते. लक्षात ठेवा, इथं बघा, इथं तुम्हाला ही सेल वॉल दिसत आहे येलो कलरची, ही वाली बघा, आणि वरती तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय आणि इथं तुम्हाला सेल वॉल दिसते. आता तुम्हाला डायग्राम क्लिअर होऊन जाईल. बघा, इथं सेल वॉल दिसते, इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय, इथं सायटोप्लाझम दिसतोय. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की वनस्पती पेशी आणि आदिकेंद्रकी पेशी यांच्या भोवती
पेशी पटलाभोवती पेशी भित्तिका असते आणि प्राण्यांमध्ये काय असतं, पेशी पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन हेच बाहेरचं आवरण असतं. पण वनस्पती पेशी आणि आधिकेंद्रकी पेशीमध्ये असं असतं का, नाही. ओके, क्लिअर. याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की सामान्यपणे पेशी पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडांच्या दुहेरी स्तरांनी बनलेले असतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला विचारलं पेशी पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशानं बनलेलं असतं, एकतर प्रथिन किंवा स्निग्ध आम्ल असं पण तुम्हाला देऊ शकतात किंवा फॉस्फोलिपिड असं पण देऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याद्वारे पेशी काय करतात, आजूबाजूच्या पर्यावरणापासून स्वतंत्र राहते आणि तिचं संरक्षण होते. कशामुळं, या प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. ओके. आता या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये म्हणजे पेशी पटलात प्रथिनांचे वेगवेगळे रेणू असतात. आताच मी तुम्हाला सांगितलं की हे प्रथिने आणि स्निग्धाम्लापासून बनलेलं असतं, बरोबर. आणि ते पेशींमध्ये वेगवेगळे रेणू आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी वाहिकेप्रमाणे आणि पंपाप्रमाणे कार्य करतात. बघा, या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रथिनांचे वेगवेगळे रेणू असतात. आता हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण पेशी पटल म्हटलेला आहे, या पेशी पटलामध्ये प्रथिनांचे जे वेगवेगळे रेणू असतात आणि ते पेशीमध्ये वेगवेगळे, आता या रेणूंना पेशीमध्ये आत यायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे, तर काय करतात, वाहिकेप्रमाणे आणि पंपाप्रमाणे कार्य करतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे पेशीस आवश्यक असणाऱ्या पदार्थांना पेशी अंतर्गत जाऊ देणं व उत्सर्जन किंवा अनावश्यक घटकाला पेशीतून बाहेर जाऊ देणं, यालाच काय म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं निवडक्षम पारपटल. निवडक्षम पारपटल. ओके, क्लिअर. आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे किंवा पेशी पटलामुळे काय होतं, पेशीत जे द्रव्य असतं ना, हे पेशी द्रव्य आपण म्हणतोय सायटोप्लाझम, याचा जो दाब आहे तो बॅलन्स मध्ये राहतो, म्हणजे दाब संतुलित राहतो असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. पेशी पटल हे अर्धपार्य किंवा निवडक पदार्थांसाठी पारी असतं, म्हणजे पारदर्शक असतं. म्हणजे ते एखादा पदार्थ आरपार जाऊ देतात, मर्यादित प्रमाणात जाऊ देतात किंवा अडवू पण शकतात. लक्षात घ्या, हे जे पेशी पटल आहे हे एखादा पदार्थ, रेणू किंवा आयन त्यांना आरपार पण जाऊ देतात, मर्यादित पण प्रमाणात जाऊ देतात किंवा अडवू पण शकतात. ओके. आता या पेशी पटलावरती काही ग्राही प्रथिने असतात. त्यांच्यामुळे काय होतं, संप्रेरकांसारखे बाहेरील संकेत आणणारे रेणू ओळखले जातात या ग्राही प्रथिनांमुळे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे बघा. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला डेफिनेटली एक्झामला उपयोगी पडणार आहे. कारण का, आता आयोगाचे पेपर कसे असतात, अवघड असतात. ओके, क्लिअर. चला, इथं तुम्हाला दिलेली आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनची डायग्राम, म्हणजे पेशी पटलाची सेपरेट डायग्राम. हा जो मेम्ब्रेन असतो कंपोज केलेला असतो कशाने, लिपिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स. लिपिड मध्ये फॉस्फोलिपिड आणि स्टेरॉल्स, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रोटीन्स मध्ये इंटिग्रल आणि पेरिफेरल प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मध्ये ग्लायकोलिपिड्स आणि ग्लायकोप्रोटीन्स. ओके. हे मेम्ब्रेन आतापर्यंत विचारलेला नाहीये, पण पुढे विचारू शकतात तुम्हाला. आता इथं तुम्हाला ऑस्मॉसिस इन प्लांट सेल दिले. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे मधून कुठूनच आलं, तर लक्षात घ्या, आपण काय बघतोय, प्लाझ्मा मेम्ब्रेन, बरोबर. आता पेशी पटलामुळे पेशी द्रव्याचा दाब संतुलित राहता असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मग हे जे निवडक्षम पारपटल असतं ना, तिथं काय होतं, तिथं बघा, आधी मी इथं समजावून देते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पाण्याचं जास्त प्रमाण, पहिली कंडिशन बघा, पाण्याचे जास्त प्रमाण, बरोबर. पाण्याचे जास्त प्रमाण पाण्याच्या भागाकडून, म्हणजे जास्त प्रमाणाच्या भागाकडून कमी पाण्याच्या भागाकडे, कमी पाण्याच्या भागाकडे, जास्त कडून कमीकडे.
पटलामार्फत जे वहन होतं याला काय म्हणतात? परासरण. काय म्हणतात? परासरण म्हणजेच ऑस्मॉसिस. बरोबर, जास्त कडून कमीकडं. ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन, याला म्हणतात ऑस्मॉसिस. त्याच्यानंतर सेकंड बघा, पाण्याचे प्रमाण समान असणाऱ्या द्रव्यात पेशी ठेवली. कंडिशन काय आहे? पाण्याचे प्रमाण समान असणाऱ्या द्रव्यामध्ये एक पेशी ठेवलेली आहे. बरोबर, असं असताना दोन्ही बाजूंना तुम्हाला डायग्राम वरून पण मी समजावून सांगेन, दोन्ही बाजूंना होणारे पाण्याचे वहन कसं असेल? मग समान असेल. बरोबर, समान असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं? वहन जर समान असेल, पेशीचा आकार बदलणार नाही. पेशीचा आकार बदलत नाही. क्लिअर? पेशीचा आकार बदलत नाही, याला काय म्हणतात? समपरासरणी म्हणतात. समान आहे ना, समपरासरणी. समजा आयोगाने इंग्लिश मध्ये विचारायचं ठरवलं तर आयसोटोनिक. आयसोटोनिक. ओके, क्लिअर? चला, ही झाली सेकंड कंडिशन. आता मी तुम्हाला थर्ड कंडिशन इथं सांगते. थर्ड कंडिशन आहे जे पेशी द्रव्य असतं, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. बरोबर, पेशी द्रव्यापेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असणाऱ्या द्रावणात. बघा, पेशी द्रव्यापेक्षा काय आहे? जास्त पाण्याचे प्रमाण असणाऱ्या द्रावणात जर पेशी ठेवली तर काय होते? पेशी फुगते. बरोबर, पेशी फुगते आणि पाण्याचे पेशीच्या आत वहन होते. याला काय म्हणतात? अवपरासरणी. अवपरासरणी, किंवा तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणू शकता? हायपोटोनिक. हायपोटोनिक. आपण काय काय बघितलं आतापर्यंत? ऑस्मोसिस, आयसोटोनिक, हायपोटोनिक. ओके, आता आणखी एक कंडिशन आहे, त्याला म्हणतात हायपरटोनिक. इथं आपण पेशी द्रव्यापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण असणाऱ्या द्रावणात पेशी ठेवली. आता पेशी द्रव्यापेक्षा कमी पाण्याचं प्रमाण असणाऱ्या द्रावणात जर पेशी ठेवली तर काय होईल? पेशीतून पाणी बाहेर पडेल आणि पेशी सुकून जाईल. याला म्हणतात हायपरटोनिक. हायपरटोनिक. ओके, क्लिअर? आणि या सुकण्यालाच म्हणतात प्लाझ्मोलिसिस. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता इथं बघा, इथं तुम्हाला आयसोटोनिक दिलेलं आहे. आता तुम्हाला मी डायग्राम वरून समजावून सांगते. आयसोटोनिक आपण काय बघितलं होतं? आयसोटोनिक मध्ये पाण्याचे प्रमाण समान असणाऱ्या, बरोबर, द्रव्यामध्ये पेशी ठेवलेली आहे. ओके, पाण्याचे प्रमाण समान असणाऱ्या द्रव्यात पेशी ठेवली असता दोन्ही बाजूंना होणारे जे पाण्याचं वहन आहे ते समान असतं. इथं तुम्हाला H2O डायरेक्शन दिलेली आहे, इथं पण दिलेली आहे. याला काय म्हणतात? आयसोटोनिक. क्लिअर? म्हणजे समपरासरणी. सेकंड कंडिशन बघा, हायपोटोनिक. पेशी द्रव्यापेक्षा काय असतं? पाण्याचं प्रमाण जास्त असतं. बरोबर, पेशी फुगते. ओके, इथे तुम्हाला रेड कलर मध्ये एरो दिसतो H2O. पाण्याचे पेशीच्या आत वहन होते, याला म्हणतात हायपोटोनिक. तिसरं आहे हायपरटोनिक. बघा, पेशी सुकते. पेशी सुकते. काय होतं? पेशीतून पाणी बाहेर पडतंय, याला तुम्ही म्हणणार हायपरटोनिक. आतापर्यंत हे तुम्हाला आयोगाने विचारलेलं नाही. समपरासरणी, अवपरासरणी, अतिपरासरणी आणि परासरण म्हणजे काय? ऑस्मोसिस. ऑस्मोसिस या द्रव माध्यमाची आवश्यकता असते, लक्षात ठेवा बरं का. इथं मी तुम्हाला ऑस्मोसिस बद्दल थोडंसं लिहून देते. ऑस्मोसिस मध्ये काय असतं?
म्हणजे परासरण म्हणतात त्याला मराठीमध्ये. परासरणामध्ये द्रव माध्यमाची आवश्यकता असते. द्रावणाचं वहन होतं. निवडक्षम पारपटलाची आवश्यकता असते, बरोबर. आणि जर तुम्ही डिफ्युजन बघितलं, विसरण आणि परासरण, विसरण कोणत्या पण माध्यमात घडून येऊ शकतं, असे पॉइंट तुम्हाला आयोग आता विचारत आहे. विसरण कोणत्याही माध्यमात घडून येऊ शकतं. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे. आपण इथं बघूया, बघा, एका बाजूला विसरण लिहून घ्या. विसरण याला तुम्ही काय म्हणू शकता, डिफ्युजन म्हणा. आणि एका बाजूला परासरण, याला आपण म्हणतो ऑस्मोसिस. ठीक आहे. तर विसरण जे आहे, डिफ्युजन जे आहे, कोणत्याही माध्यमात घडते, बरोबर. कोणत्याही माध्यमात घडते. विसरण होणारा पदार्थ जो आहे तो एकतर स्थायू, द्रव किंवा वायू स्वरूपात असू शकतो. आणि इथं निवडक्षम पारपटल आवश्यक नाही. आता इकडे या परासरण मध्ये, परासरण याला फक्त द्रव माध्यम लागतं. ओके, द्रावणाचं वहन होतं, होते. ठीक आहे. थर्ड आहे, हे जे पारपटल आहे याची आवश्यकता असते. हे तुम्हाला ऑस्मोसिस आणि डिफ्युजन या दोन्हीमधला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. हे आपण कशाबद्दल बघितलं, हे आपण बघतोय सगळं पेशी पटलाबद्दल. आय होप तुम्हाला पेशी पटल समजलं असेल. इथं तुम्हाला ऑस्मोसिसची डायग्राम दिली आहे बघा. ऑस्मोसिस, इथं सोल्युशन आहे, इथं प्युअर वॉटर आहे. ॲरो बघा, पारपटलाची आवश्यकता आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, हा जो मेम्ब्रेन दिसतोय हा सेमी परमिएबल आहे. आता इथे तुम्ही डिफ्युजन बघताय, कुठल्या पण माध्यमात घडू शकतं, हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे. इथं मध्ये काही पारपटल आहे का, नाही. ओके, क्लिअर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचं पेशीचा अंग काय आहे, पेशी कंकाल. काय म्हणतात त्याला, पेशी कंकाल. म्हणजे काय, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्ही पेशींमध्ये पेशींचा आकार नियमित ठेवणं, पेशी अंगके जागच्या जागी ठेवणे, पेशी बाह्य घटक शिरल्यास पेशीय भक्षणात मदत करणं, पेशीच्या विभाजनानंतर पेशी अलग होणे, पेशींची वाढ आणि हालचाल करणे, यासाठी पेशी कंकाल उपयुक्त ठरतो. पेशी कंकाल कशासाठी उपयुक्त ठरतो, युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक दोन्ही पेशीमध्ये पेशीचा आकार नियमित ठेवायचा आहे, पेशी अंगक जागच्या जागी ठेवायचे, पेशी बाह्य घटक पेशीमध्ये शिरल्यास जे भक्षण आहे त्या भक्षणाला मदत करायची, पेशीच्या विभाजनानंतर पेशी अलग होतात, पेशीची वाढ होते, हालचाल करणं, याच्यासाठी हे पेशी कंकाल उपयोगी ठरते. जर तुम्ही दृश्य केंद्रकी पेशींचा पेशी कंकाल लघुतंतू, सूक्ष्मतंतू, मध्यतंतू आणि सूक्ष्म नलिका यांनी बनलेला असतो हे बघतो. आता हे एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट आहेत, येऊ पण शकतात एक्झाम मध्ये, नाही पण येऊ शकतात. या घटकांशी मोठ्या प्रमाणात प्रथिने जुळलेली असतात. पेशीतील घटक एकत्रित ठेवणं, तंतू एका रेषेत तसेच एका दिशेत ठेवणं इत्यादी कामे कोण करतं, प्रथिने करतात, बरोबर.
आता हे जे सूक्ष्म तंतू असतात कशामध्ये, पेशी कंकालमध्ये, तर सूक्ष्म तंतूमध्ये कोणतं प्रथिन असतं, क्वेश्चन येऊ शकतो, ऍक्टिन नावाचं प्रथिन असतं. आणि ज्या सूक्ष्म नलिका असतात त्याच्यामध्ये ट्युब्युलिन नावाचं प्रथिन असतं, बरोबर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे जनुकीय द्रव्य. याला काय म्हणतात, डीएनए आणि आरएनए. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता न्यूक्लियस मध्ये हे असतात, बरोबर. जनुकीय द्रव्य, डीएनए आणि आरएनए. तर याच्यामध्ये बघा, दृश्य केंद्रकी पेशी ज्या असतात, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये दोन प्रकारची जनुकीय द्रव्ये असतात. कोणती, डीएनए आणि आरएनए. सजीवांसंबंधी जैविक माहिती जी असते ती डीएनए अनुक्रमाच्या स्वरूपात सांकेतिक रूपात साठवलेली असते, बरोबर. आता आरएनएचा वापर माहितीचे वहन होण्यासाठी, mRNA मेसेंजर आरएनए, बरोबर. विकरांच्या कार्यासाठी rRNA, प्रथिन निर्मितीत अमिनो आम्ल एकत्र करण्यासाठी tRNA चा वापर केला जातो. हे आपण काय बघतोय, डीएनए आणि आरएनए बद्दल. तर कशाचा वापर कशासाठी होतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलेले आहे डायग्राम. न्यूक्लियस, न्यूक्लियस हा सेल मध्ये न्यूक्लियस असतो. इथं तुम्हाला क्रोमोसोम दिसत आहेत आणि इथं तुम्हाला डीएनए दिसत आहे फायनली. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की डीएनए तुम्हाला कशामध्ये मिळतं, न्यूक्लियस मध्ये मिळतं, बरोबर. डीएनए आरएनए हे न्यूक्लियस मध्ये असणारी काय आहेत, आम्ल आहेत. शोध कोणी लावला होता, फ्रेडरिक मिश्चर, फ्रेडरिक मिश्चर यांनी लावला होता, बरोबर. सगळी आनुवंशिक माहिती काय केलेली असते, याच्यामध्ये साठवलेली असते. ओके. क्रोमोसोम मध्ये पण क्रोमॅटिन असतं, लक्षात घ्या. क्रोमॅटिन किंवा क्रोमाटिन, आणि या क्रोमाटिन मध्ये हे डीएनएचं तुम्हाला स्ट्रँड दिसतं. ओके, क्लिअर. आता डीएनए मध्ये तुम्हाला डीएनए मध्ये तुम्हाला 3 घटक दिसतात. कोणता, एक असतो नत्र घटक, ज्याला तुम्ही नायट्रोजन बेस म्हणता. दुसरा असतो शर्करा, ज्याला आपण शुगर म्हणतो. आणि तिसरा असतो फॉस्फेट ग्रुप. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत, फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. डीएनए मधील हे 3 घटक आहेत. 3 घटकांचा डीएनए बनलेला असतो. नत्र घटक कोणते असतात, ऍडेनाइन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन. हे आपण सेपरेट घेणारच आहोत, बरोबर. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. शर्करा, डीऑक्सिरायबोज आणि फॉस्फेट ग्रुप. ओके, क्लिअर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आदिकेंद्रकी पेशी जी असते ना, आदिकेंद्रकी, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आदिकेंद्रकी म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक. आदिकेंद्रकी पेशीमध्ये जनुकीय द्रव्य पेशी द्रव्यात एका ठिकाणी असते, त्याला काय म्हणतात, केंद्रकाप म्हणतात. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये जनुकीय द्रव्य काय असतं, विभागलेलं असतं, बरोबर. दृश्य केंद्रकी म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता युकॅरियोटिक, बरोबर. युकॅरियोटिक मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर हे जे द्रव्य असतं ना, हे विभागलेलं असतं. केंद्रकातील गुणसूत्रामध्ये आणि काही थोड्या प्रमाणात तंतुकणिका आणि हरितलवके यांच्यामध्ये असते. आता आपण बघितलं होतं युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल कोणते होते, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. ठीक आहे, प्राणी पेशी. म्हणून आपण म्हटलेलं आहे की या युकॅरियोटिक पेशीमध्ये जे जनुकीय द्रव्य असतं ते विभागलेलं असतं केंद्रकातील गुणसूत्रामध्ये आणि थोड्या प्रमाणामध्ये तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि हरितलवके म्हणजे क्लोरोप्लास्ट. म्हणजे तुम्ही सेल वनस्पती पेशीची जर डायग्राम आठवली तर तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. मानवी पेशीतील जनुकीय द्रव्य कुठं असतं,
पेशी केंद्रक आणि तंतुकणिकेमध्ये, कारण मानवी पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट नसतं. मानवी जिनोम 46 गुणसूत्रामध्ये विभागलेला असतो. लक्षात ठेवा. 22 जोड्या गुणसूत्रांच्या असतात आणि एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. एक जोडी जी असते ती गुणसूत्राची असते. ठीक आहे. तंतुकणिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. तंतुकणिकातील गुणसूत्रे आकाराने कशी असतात बघा. फॉर एक्झाम्पल अशी तंतुकणिका असते आणि या तंतुकणिकेमध्ये या अशा प्रकारे वाटोळी अशी गुणसूत्रे असून केंद्रकातील गुणसूत्रांपेक्षा ती कशी असतात, वेगळी असतात. लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे असं नाही की तुम्हाला गुणसूत्र फक्त केंद्रकामध्येच मिळतील. कुठं मिळतात, युकॅरियोटिक मध्ये तंतुकणिका आणि क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा मिळून जातात. कशासाठी वापरली जातात, तंतुकणिकेला आपण पॉवर हाऊस म्हणतो. बरोबर. ऊर्जा निर्मितीसाठी आणि tRNA यांच्या कार्यात ते सहभागी होतात. हे आपण काय बघितलं, हे आपण बघतोय जनुकीय द्रव्य DNA आणि RNA बद्दल. याच्यानंतर आहे पेशी अंगके. बघा, मानवी शरीरात जसं प्रत्येक इंद्रिय काय करतं, विशिष्ट कार्य करतं, तसं पेशी अंगके एक किंवा अधिक कार्य करतात. आपल्या शरीरामध्ये इंद्रिय संस्था आहेत. बरोबर. प्रत्येक इंद्रिय संस्थेचं काहीतरी एक स्पेसिफिक काम आहे. तसंच पेशी अंगके असतात, त्यांची एक किंवा अधिक कार्य असू शकतात. पेशीमध्ये अनेक प्रकारचे अंगक असतात. उदाहरणार्थ पेशीमध्ये पेशीचं केंद्रक असतं, ज्याला तुम्ही न्यूक्लियस म्हणता. त्याच्यानंतर गॉल्जी ॲपॅरेटस असतं. बरोबर. गॉल्जी यंत्रणा म्हणतो आपण. त्याच्यानंतर तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, हरितलवके, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सी काय आहे, लयकारिका, लायसोसोम. तर यांसारखी पेशी अंगक असतात. तर तुम्हाला क्वेश्चन जर पडला खालीलपैकी कोणकोणती पेशी अंगके आहेत, तर माहित पाहिजे हरितलवके, तंतुकणिका, पेरॉक्सिकाय, लयकारिका, गॉल्जी ॲपॅरेटस या सगळ्यांना आपण काय म्हणतो, पेशींची अंगक असं म्हणतो. बरोबर. पेशीमध्ये जिलेटिन सारखा पेशी द्राव असतो आणि या जिलेटिन सारख्या पेशी द्रावामध्ये ही पेशी अंगक तरंगत असतात. इथे एखादी डायग्राम असेल, हे बघा. इथं तुम्हाला युकॅरियोटिकचीच डायग्राम दिलेली आहे. आता इथं बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे ब्ल्यू कलरचं, हे वालं लाईट ब्ल्यू कलरचं, हे काय आहे, पेशी द्रव आहे. आणि या पेशी द्रव्यामध्ये हे लायसोसोम आहेत, हे सायटोप्लाझम आहे, त्याच्यानंतर रायबोझोम आहे, व्हॅक्युओल्स आहेत, त्याच्यानंतर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन, DNA, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर इन्व्हॉल्व आहे, गॉल्जी ॲपॅरेटस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मायटोकॉन्ड्रिया दिसत आहे. तर याच्यामध्ये हे तरंगत असतात. बरोबर. कशामध्ये, पेशी द्रव्यामध्ये. पेशी द्रव कसं असतं, जिलेटिन सारखं असतं. जर तुम्ही युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक या दोन्ही पेशींमध्ये बघितलं तर तुम्हाला दोन्ही पेशीमध्ये पेशी अंगक दिसतात. पण डिफरन्स काय आहे बघा. आधिकेंद्री पेशी असतात ना, आधिकेंद्री म्हणजे ज्याला तुम्ही प्रोकॅरियोटिक म्हणता, त्याच्यामध्ये जी पेशी अंगक असतात ना, ती पटलबद्ध नसतात. दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक मध्ये तुम्हाला पटलबद्ध दिसतात, पण आधिकेंद्रकी मध्ये पटलबद्ध दिसत नाही. त्याला IMP करा. तुम्हाला उलट दिलं जाऊ शकतं. म्हणून आधिकेंद्रकीला काय म्हणतात आणि दृश्य केंद्रकीला काय म्हणतात, म्हणजे कशाला प्रोकॅरियोटिक म्हणायचं, कशाला युकॅरियोटिक म्हणायचं, हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत की आहे युकॅरियोटिक सेल. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण पेशी अंगक बघितलेली आहेत. थोडक्यात आपण रिवाइज करूया. तर आपण पेशी अंतर्गत घटक याच्यामध्ये आपण आधिकेंद्रकी पेशीमधील इथं पेशी पटल बघितलं, त्याच्यानंतर आपण ऑस्मोसिस डिफ्युजन बघितलं, त्याच्यानंतर आपण पेशी कंकाल बघितलं, जनुकीय द्रव्य बघितलं, पेशी अंगके आपण बघितले,
आता आपण युकॅरियोटिक सेल मधील पेशीअंगक बघणार आहोत. युकॅरियोटिक सेल मध्ये आता इथं तुम्हाला इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसत आहे बघा. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती घ्यायचीच आहे पुढे लेक्चर मध्ये. केंद्रक जे असतं ना, केंद्रक, आता तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटिक मध्ये केंद्रक असतं का? प्रोकॅरियोटिक मध्ये केंद्रक असतं का नसतं? कमेंट करून सांगा मला. केंद्रकाभोवती आवरण नसतं, बरोबर. तर आता जे पुढचं लेक्चर असेल आपलं, त्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण या युकॅरियोटिक सेल मधील पेशीअंगक बघणार आहोत. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.